चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रावणात येणारी कंटोली। त्याला कोणी कोणी कंटोली म्हणतात, कोणी काटलं म्हणतात, कोणी काटवल म्हणतात। तर आज त्याची आपण मस्तपैकी चटणी बनवायची आहे। तर आपण बघू साहित्य काय आहे ते। 1 वाटी कंटोले 3-4 वेळा धुवून त्याचे बारीक काप केलेले आहेत। गूळ आहे, 1 वाटी खोबरं आहे, दाण्याचं कूट, ओली मिरची, चिंच आणि मीठ। तर आपण आता सुरुवात करूया। छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस होईपर्यंत। त्याला 5 मिनिटं तरी चांगलं खरपूस भाजून घ्यायचे। थोडी कच्ची नाही राहिली पाहिजे, नाहीतर त्याची टेस्ट बदलते। हे आता जवळजवळ भाजत आलेली आहे, अजून 1-2 मिनिटं लागणार आहे। मस्त यायला लागलेलं आहे। या राहिलेल्या कंटोल्या याच्या बारीक फोडी करून आमटीमध्ये पण टाकू शकतो। खूप छान लागते आमटी। यापुढे आपल्याला कोणती चटणी किंवा रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मग आम्ही ती आपल्यासाठी शेअर करू। आता मीठ घातलेलं आहे, थोडा गूळ, ओल्या मिरच्या, चिंच, दाण्याचं कूट, आणि ओलं खोबरं। आता आपण हे भाजून ठेवलेले कंटोलीचे पीस घालायचे। आपण भाजलेली कंटोली आता ह्याच्यामध्ये घालतो, गार करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला लावायचे। आता आपण थोडंसं पाणी घालायचं। आपली आता कंटोल्यांची चटणी तयार झाली। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।